नमस्कार शेतकरी मित्रो, मी दिलीप राठोड. आज विषमुक्त शेतीमध्ये हा माझा पूर्ण 5 एकराचा हा पूर्ण तुरीचा प्लॉट आहे आणि या व्हेरायटीचं नाव आहे कामा माधव. कामा माधव या एका शेतकऱ्याने याला नाव दिलेलं आहे आणि खरोखरच या व्हेरायटीचं आपल्याला बघितली तर याची क्वालिटी आणि याची फळधारणाची सेटिंग खूप चांगली आहे. आज 26 जानेवारी 2026 चा आपण हा व्हिडिओ तयार करत आहे आणि 5 ते 6 दाण्याची तूर आहे, बघू शकता आपण. आणि चांगले टपोर आणि असे मोठे मोठे लोमटे आहे याला आणि सेटिंग पण याला खूप छान आहे बघितली तर. आणि आजच्या कंडिशनला याच्यावरती कुठल्याही प्रकारचा हा व्हायरस हा रोग आलेला नाही आहे. याच्यावरती जे शेंगाची सेटिंग आहे, शेंगा आणि फळाची सेटिंग आहे, ही खूप छान झालेली आहे. आणि याचं विशेष सांगायचं म्हटलं की याच्यावरती कुठलाही आपण केमिकलचा स्प्रे केलेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा खताचा, रासायनिक खताचा सुद्धा वापर आपण केलेला नाही आहे. अशा पद्धतीने आपला हा 5 एकराचा प्लॉट आहे. हा तुम्ही माझ्या मागे बघू शकता. माझ्या मागे पण पूर्ण हा प्लॉट असा पूर्णपणे हा माझं पूर्ण याच्यामध्ये आंतरपीक आहे. याच्यामध्ये जांब आहे, काही सीताफळ आहे आणि याच्यामध्ये आपण याला मध्ये लागवड केलेली आहे 10 बाय 10 वरती. छान असा प्लॉट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खरोखरच या जातीला आपण आजच्या कंडिशनमध्ये तुरीला चांगला भाव आहे आणि याचं उत्पन्न पण चांगलं आहे. मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी या व्हेरायटीची लागवड केली होती आणि त्याला जवळपास 5 एकरामध्ये 49 क्विंटल तूर झालेली ही त्यांनी सांगितली मला. आणि त्यांच्याकडनं मी तूर पण आणलेली आहे आणि त्यांच्याकडनं मी चण्याचं पण बी आणलेलं आहे आणि चणा पण त्याचा सुंदर आहे. आज ज्या तुरीहूनच आपल्याला याचं उत्पन्न हे दिसत आहे. खरोखर ही उत्पन्न देणारी वाण आहे असं आपल्याला सांगायला काही हरकत नाही. जिकडे बघितलं आपण तिकडे तूर अशी पूर्णपणे भरून अशी खाली लोळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी ही कामा माधव खरोखर शेतकऱ्यासाठी चांगली व्हेरायटी म्हणून सांगायला काही हरकत नाही आहे. तर शेतकरी मित्र, ज्याला बी ह्या जातीचं बियाणं वगैरे लागेल तर माझा नंबर आहे 9822930577. माझं गाव आहे शिवादासनगर उच्चेगाव, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि तुम्हाला बियाणं जर लागेल तर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ. या व्हेरायटीला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायची गरज नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा पेस्टिसाईड द्यायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी कमी खर्चात चांगली उत्पन्न देणारी व्हेरायटी सांगायला काही हरकत नाही आहे. तर मित्रहो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून लोकांना खरोखरच या व्हेरायटीची त्यांना आवश्यकता आहे. खरोखरच तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खूप एक चांगला मॅसेज आहे आणि एक चांगला वाण सांगायला काही हरकत नाही आहे. इकडे पूर्ण प्रकारे अशी खाली लोळलेली आहे तुरी, पूर्ण भरून ही अशी कंप्लीट. बस आता याला 8 ते 10 दिवसांनी याचं पूर्ण हार्वेस्टिंग होणार आहे आणि चांगलं उत्पन्न देणारी वाण सांगायला काही हरकत नाही आहे. तर शेतकरी मित्र, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.